सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। आज दिनांक 16 मार्च 2026 रोजी पासून मौजे पांगरी बुद्रुक येथे न्याय मिळावा या मागणीसाठी हेमंत मनोहर निकम, सचिन रामनाथ निकम, दिलीपराज चतुर्भुज पांगारकर आणि विजय रामचंद्र पांगारकर या शेतकऱ्यांनी आमरण उपोषणाला सुरुवात केली आहे। स्थानिक शेतकऱ्यांच्या म्हणण्यानुसार जवळपास 150 वर्षांपासून अनेक पिढ्यांपासून वापरात असलेल्या रस्त्यावर नव्याने जमीन खरेदी केलेल्या बबन पगार या व्यक्तीने कब्जा केल्याचा आरोप करण्यात आला। याबाबत शेतकऱ्यांनी प्रशासनाकडे वारंवार तक्रार केली, मात्र तत्कालीन तहसीलदार एकनाथ बंगाळे आणि तत्कालीन प्रांताधिकारी हेमांगी भामरे यांनी सत्य परिस्थितीकडे दुर्लक्ष करत खोट्या कागदपत्रांवर आधारित अन्यायकारक निर्णय दिल्याचा आरोप स्थानिक शेतकरी अरुण रामचंद्र पांगारकर यांनी केला। हे बघा, समोरील व्यक्तीने हा खोटा नकाशा दाखल करून न्यायालयाची दिशाभूल केलेली आहे। बघा, आता याच्यामध्ये हा गट नंबर 160 आहे, इकडे 158, इकडे 159, इकडे सामनेवाल्याचं 164 आणि हा 161। आता या ठिकाणी ही मीठ सागरीची शिवे आणि हे जे सिंबॉल दिसतं हा ऑलरेडी वॉर्ड आहे। तर या वॉर्ड्याला त्यांनी काय केलं, रस्ता दाखवलं आणि त्याच्यामुळे तहसीलदार साहेबांची दिशाभूल अशी झाली का यांना उत्तरेच्या बाजूने पर्यायी रस्ता आहे आणि म्हणून त्यांनी काय केलं की त्यावेळेची आपली विनंती फेटाळली की तुम्हाला पर्यायी रस्ता आहे आणि ज्या रस्त्याची तुम्ही मागणी करत आहात तिथं पाणी आहे सध्या आणि त्याच्यामुळे जीविताला धोका उत्पन्न होऊ शकतो, त्याच्यामुळं असं कारण सांगून त्यांनी ते फेटाळलं। मग आता हे बघितल्यानंतर आम्ही काय केलं, महसूल विभागात जाऊन आलो आणि महसूल विभागात आम्ही प्रश्न केला की हा जो नकाशा आहे तुम्ही दिला त्याच्यातला ओढा कुठे दाखवा। मग तो ओढा कुठे दाखवल्यानंतर हा नकाशा ऑलरेडी खोटा आहे। बघा, मग आता तो सांगत होतो तो खरा आहे, हा खोटा आहे। बघा, आता इथं ओढा आहे ना, इथं काय म्हणलं लागू रस्ता, तर अशा प्रकारचा कुठलाही तिथे रस्ता नाहीये, तो ओढा आहे। आणि मग त्यांनी काय केलं, आम्हाला नकाशा बदलून दिला आणि त्याच्यानंतर नकाशा बदलताना हे दुरुस्ती पत्र पण त्यांनी आम्हाला दिलेलं आहे। बघा, आता दुरुस्ती पत्रात त्यांनी म्हटलेलं आहे स्पष्ट, ते सांगतो मी। आता दुरुस्ती पत्रात त्यांनी स्पष्ट म्हटलंय का जो पहिल्यांदा जो खोटा नकाशा होता त्याचा नंबर आहे चलन नंबर 3338/23 ही नक्कल आहे, ती काय होती, रद्द करण्यात आलेली आहे। ती रद्द करण्यात येऊन चतुर्सीमा नक्कल आम्ही नवीन देत आहोत। अशा पद्धतीने तिने आम्हाला काय केलेलं आहे, आता या क्रमांकाची नक्कल दिलेली आहे। आता याबाबत काय झालं की समोरील व्यक्तीने खोटा नकाशा दाखल केला आणि मग त्या संदर्भात आम्ही ती बाब प्रांताधिकाऱ्यांच्या निदर्शनास आम्ही आणून दिली। प्रांताधिकाऱ्यांनी सांगितलं की तुम्ही पोलीस स्टेशनकडे तक्रार द्या। आम्ही पोलीस स्टेशनकडे तक्रार दिली, तर मग पोलीस स्टेशननी काय सांगितलं की हा जो विषय हा महसूल विभागाच्या अंतर्गत येतो। म्हणजे यांनी काय केलं, फक्त एकमेकाची जबाबदारी फक्त एकमेकावर ढकललेली आहे। आज 3 वर्ष झाली, कुठल्याही प्रकारची चौकशी झालेली नाही, कारवाई झालेली नाहीये आणि म्हणून आमची तो ठाम मागणी राहणार आहे का खोटे नकाशे दाखल करून जी न्यायालयाची दिशाभूल केलेली आहे त्या संदर्भात खोटे दाखले देणारा आणि खोटे दाखले घेणारा दोघांवरही गुन्हा दाखल करण्यात यावा। सर्वात महत्वाची बाब म्हणजे आपण या संदर्भात RTI दाखल केलेला आहे। RTI दाखल होऊन 40-45 दिवसांपेक्षा जास्त काळ ओलांडलेला आहे। ऑलरेडी मर्यादा फक्त 30 दिवसांची असते, तरी माहिती भेटलेली नाही। आम्ही अपील टाकलेलं आहे, आता अपील टाकून सुद्धा अजूनही माहिती प्राप्त झालेली नाहीये। त्याच्यामुळे या संदर्भात आता काय शासनाने दखल घ्यायची ती घ्यावी आणि आम्हाला न्याय द्यावा, एवढीच आमची विनंती आहे। धन्यवाद। दरम्यान आंदोलनाची दखल घेत मंडलाधिकारी राम तौर यांनी रस्त्याची पाहणी केली आहे। तसेच सध्याचे तहसीलदार सुरेंद्र देशमुख यांनी आंदोलनस्थळी भेट देऊन शेतकऱ्यांशी चर्चा केली आहे। यावेळी अरुण पांगारकर यांनी प्रशासनाकडून झालेल्या चुका आणि बनावट कागदपत्रांचे पुरावे सादर केल्याचे सांगितले।
तहसीलदार सुरेंद्र देशमुख यांनी लवकरच न्याय मिळेल असं आश्वासन दिले असले तरी मागण्या मान्य होईपर्यंत उपोषण सुरूच ठेवण्याचा निर्धार उपोषणकर्त्यांनी व्यक्त केलाय। दरम्यान या आमरण उपोषणाला अनेक स्थानिक शेतकऱ्यांनी पाठिंबा जाहीर केलाय। प्रथम महाराष्ट्राचे कुलदैवत छत्रपती शिवाजी महाराज यांना त्रिवार वंदन, तसेच बोधिसत्व परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनाही त्रिवार वंदन। आज या ठिकाणी भारत देशामध्ये सुंदर असे संविधान बनवलेले आहे। या संविधानामार्फत हा भारत देश आज चालत आहे, परंतु या संविधान सभेमध्ये संविधानाप्रमाणे या ठिकाणी तहसीलदार, प्रांत अधिकारी, तलाठी कार्यालय, पोलीस डिपार्टमेंट हे संविधान बदनाम करण्याचं काम करत आहे। कारण संविधान बाबासाहेबांनी खूप छान लिहिलेलं आहे, पण चालवणारे लोक हे आहेत, हे थोडेसे आळशी असल्यामुळे आमच्यासारख्या शेतकऱ्यांना या ठिकाणी 4-4 वर्षापर्यंत न्याय मागण्यासाठी वाट बघावी लागत आहे। आज आम्ही शेतकरी गेली 4 वर्षापासून आमचा जो रस्त्याची जी केस आहे ती 4 वर्षापासून प्रलंबित आहे, म्हणून आमचं या ठिकाणी 4 वर्षापासून शेतीचं खूप असं अतोनात नुकसान झालेलं आहे। आणि जाम नदीच्या कडेने आमचा रस्ता असताना 150 वर्षापासून आमचे आजी आजोबा जात आहेत, परंतु सुनीता बबन पगार आणि बबन पगार हे दोघं पती पत्नी यांनी आताच्या काळामध्ये अलीकडील बाजूमध्ये जमीन विकत घेतलेली आहे। पूर्वीचे मालक ज्यावेळेस होते त्यावेळेस आमचे आजी आजोबा आणि आम्ही पूर्वी येत होतो या रस्त्याने, परंतु त्यांनी आम्हाला बंधन केल्यामुळे आमची केस कोर्टामध्ये चालू झाली। कोर्ट देखील आम्हाला 4 वर्षापासून तहसील कार्यालय आज न्याय देतो, उद्या न्याय देतो असं करत करत त्यांना कुठेतरी भ्रष्ट झालेले आहेत असा आमचा अंदाज आहे। कारण 4 वर्षापासून आम्ही शेतकरी आज या ठिकाणी खूप अशा हालाकीच्या दिवसामधून, पाण्या पावसामधून गुडघे येतो, दुसऱ्यांच्या रस्त्यातून आम्ही दुसऱ्याच्या बांधावून जाऊन येऊन करतो आणि ते लोक देखील आम्हाला थोडेसे सहकार्य करत आहेत, पण त्या लोकांना पण आज जमिनी नांगरायच्या आहेत। जो मूळचा आमचा वहिवाटी रस्ता जो आहे हा रस्ता आम्हाला तहसील कार्यालयाने, प्रांत अधिकाऱ्याने आणि माननीय जिल्हाधिकारी साहेब यांनी हा आम्हाला रस्ता खुला करून द्यावा अशीच आमची अपेक्षा आहे। आणि जोपर्यंत आमचा रस्ता खुला होत नाही तोपर्यंत आम्ही मेलो तरी हरकत नाही, पण आमच्या मुलाबाळांसाठी आणि आमच्यासाठी हा रस्ता खुला होणं अत्यंत गरजेचं आहे। म्हणून या ठिकाणी मी सगळ्यांना असं अपील करतो आणि थांबतो। जय भीम, नमो बुद्धाय, जय शिवराय। नमस्कार। आज या रस्त्याच्या अडचणीमुळे जी परिस्थिती निर्माण झाली ती सोडवण्यासाठी माझे शेतकरी बांधव आणि मी 4 वर्षापासून आम्ही लढत देत आहे, परंतु हे चिरीमिरीचं राजकारण, पैसा वगैरे हे असं काहीतरी झालेलं असले पाहिजे म्हणून आज 4 वर्षापासून न्याय मिळाला नाही आणि आम्हाला चिखल तुडवत दुधाच्या किटल्या पोरांना डोकं घेऊन ते रान तुडत जाऊन मेन रस्त्याला जावं लागत आहे। पण मला असं म्हणायचं आहे की 150 वर्षापासूनच्या आज आमचे आई वडील आजोबा पंजोबा जात येत होते आणि ते महसुली रेकॉर्डसुद्धा आज प्रांत ऑफिसला, भूमी अभिलेखला सर्वांना माहीत असताना सुद्धा खोटे निकाल का दिले जातात व कशामुळे दिले जातात हा एक प्रश्न निर्माण होतो। आम्ही वाळवी पोलीस स्टेशनला सुद्धा संपर्क साधला तर त्यांनी सरळ आम्हाला सांगितलं असं काही तुम्ही बोलून आम्हाला सांगून उपयोग नाही, तुम्ही डोके फोडा आणि मग आमच्याकडे या, म्हणजे आम्हाला तक्रार घ्यायला काहीतरी कारण सापडेल। म्हणजे आम्हाला अगोदर कायदा हातात घ्यायला लावायचा, म्हणजे आम्ही मारामाऱ्या करायच्या, पर्यायाने आमच्या दोघांवर बी केसेस होणार। म्हणजे सच्चाईनं चालणाऱ्याला या जगामध्ये काहीच न्याय नाही असं याचा अर्थ होतो का? मग काय करायचं? शेवटी आम्ही कायदा हातात घ्यायचा का? आणि तसं का आमच्या हातात मनगट बळ नाही का? आहे, मनगट बळ आहे, पण आम्हाला कायदा हातात घ्यायचा नाही। यावर परिपूर्णपणे महसुली खात्याने विचार करावा आणि हा प्रश्न सुद्धा पुणेला, श्रामपूरला गाड्यांचा पाठलाग करून तिथं भेट घेतलेली आणि त्या ठिकाणी सुद्धा आम्ही हा प्रश्न मांडला। आणि त्यानंतर आता शेवटी एकच असं म्हणावंसं वाटतं, आम्ही जेवढ्या काही मागण्या आता मांडलेल्या आहेत त्या पूर्ण झाल्याशिवाय आम्ही आंदोलन बंद करत नाही, त्यावेळी तात्काळ पूर्ण कराव्यात अशी माझी अपेक्षा। आम्ही अशी अपेक्षा व्यक्त करून माझे 2 शब्द संपवतो। नमस्कार, मी विजय रामचंद्र पांगरकर। मी अशी विनंती करतो की गेले 5 वर्षापासून आम्हाला जो त्रास होतोय, भयानक त्रास होतोय पावसाचा, आम्ही आज शेजारच्या प्रेमाने वावरातून जातो येतो, पण आता त्यांना ते वावर तयार करायचे। ज्या टायमाला माझा ऍक्सिडेंट झाला त्या टायमाला 1 किलोमीटर माझ्या पोराने मला चिखलातून नेलं, तर आमच्या रस्त्याची
लवकरात लवकर सुविधा करावी हीच विनंती. आज आमचा 20 एकर गहू आहे पूर्ण क्षेत्राचा, सगळ्यांचा 3-4 जणांचा मिळून. याची नुकसान भरपाई कोण देणार? माझा ऊस उभा आहे आज 1 एकर, तो पण कारखान्याने नेला नाही रस्त्या अभावी. बबन पगारने रस्ता अडवला ऊस नेतानी. त्याची भरपाई द्यावी, या गव्हाची भरपाई द्यावी. आणि आज ज्येष्ठ नागरिक, माझे मोठे दादा, माझे अण्णा हे बसलेले, यांना जर काही झालं, यांच्या जीविताला हानी, त्याची जबाबदारी पूर्णपणे शासनाने घ्यावी हीच माझी मागणी आहे आणि आम्हाला लवकरात लवकर न्याय द्यावा.